हा व्हिडिओ देशातल्या राष्ट्राच्या प्रत्येक युवकासाठी आहे। युवक म्हणजे आपल्या देशाचं एक भविष्य असते आणि हे भविष्य म्हणजे किशोरावस्था युवा अवस्था असते आणि या युवावस्थेमध्ये हे वय एक बिघडण्याचं आणि घडण्याचं असते। याच वयामध्ये मुलं व्यसनाधीनकडे जातात, ज्यात दारू, तंबाखू, सिगरेट, बिडी इत्यादी व्यसन करण्याची त्यांची ओढ असते। त्या व्यसनापेक्षा जीव लावणं किंवा व्यायाम करणं, कसरत करणं, योगा करणं हे खूप महत्त्वाचं आहे। कारण हेच युवक हे उद्याचे आपल्या राष्ट्राचं नेतृत्व करणारे आहेत, त्या समाजाला चांगली दिशा देणारे आहेत। आणि आपण सर्व महाराष्ट्रीयन असो किंवा भारतीय असो हे आपलं आराध्य दैवत आपण छत्रपतीला मानतो आणि या छत्रपतीचं मावळे हे असे तिळमिळे किंवा कमजोर असून चालत नाही। ते बलवान, बुद्धिवान, ताकदवान, चरित्रवान असावं लागतं आणि सर्व कुटुंब मिळून आपल्याला व्यायामाच्या माध्यमातून किंवा योगाच्या माध्यमातून हेच आव्हान करण्यासाठी मी या जिममध्ये एक छोटासा व्हिडिओ करतो। मी सुद्धा रोज नियमित व्यायाम करतो आणि व्यायाम करणं हे युवा अवस्थेत हे आपल्या भविष्याचं किंवा वृद्धपणाचं एक गुंतवणूक असते। ज्याप्रमाणे आपण युवा अवस्थेत असताना कुठलाही व्यवसाय किंवा नोकरी करत असतो, त्याच जेणेकरून भविष्यात आपल्याला वृद्धकाळामध्ये त्याचा उपयोग होईल म्हणून अगदी तसंच व्यायाम सुद्धा आपल्या आयुष्यासाठी एक निरोगी दीर्घ आयुष्य आपल्याला त्यातून लाभतो। त्यासाठीचा हा एक व्हिडिओ आहे। माझ्या सर्व राष्ट्राच्या युवकांना एक छोटासा आव्हान आहे, आपण रोज जिम नाही जरी केलं तर घरी 10 महिना 30 ते 45 मिनिटापर्यंतचं व्यायाम नियमित करा, योगा करा, रोज चिंतन, मनन, वाचन करा, ज्यातून तुमच्या माध्यमातून आपल्या राष्ट्राला किंवा समाजाला एक आदर्श नागरिक आणि युवक मिळत। भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी, जय शिवाजी। ओके।